नमस्कार मंडळी, सगळ्यांच्या आवडीची आपण आज तयार करणार आहोत मटार ग्रेव्ही भाजी. अगदी ढाबा स्टाईल बरं का. ढाबा स्टाईल म्हणतो पण घरामध्ये जे तयार करलेले पदार्थ सगळे ना ढाब्याच्या वरचे, म्हणजे हॉटेलपेक्षा ढाब्यापेक्षा भारी चवीला होतात बरं का. कारण की त्यामध्ये आपण वापरतो कांदा लसूण मसाला, म्हणजे घरची चटणी घातली की त्याला छान चव येते. पण ह्यामध्ये आपण घरची चटणी न वापरता घरातले मसाले वापरून आणि लाल काश्मीरची पावडर वापरून हे तयार करणार आहोत हॉटेल्स टाईप हा मटर मसाला, म्हणजे मटर ग्रेव्ही करणार आहोत. तर मी घेतला आहे मापको वाटाणा. तुम्ही कुठलाही वाटाणा घेतला तरी चालतो. हिरवा वाटाणा तर बाजारामध्ये आला आहे तो किंवा मापको वाटाणा कोणताही. तर काय करायचं आहे, मसाला करण्यासाठी लसूण वापरायचा भरपूर. कांदा घेतले 3 मिडियम साईजचे. 1 टमाटर घेतला आहे. टमाटर मी थोडंच कमीच वापरते जेवणामध्ये, मला आवडत नाही म्हणून. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये वापरलं तरी चालतं. 1 मोठी विलायची आणि हे असतं मोठं दालचिनीचा तुकडा तो. तर हा आहे आपला सिक्रेट मसाला, म्हणजे मॅगी मसाला. ह्यामध्ये वापरून मी इथं करणार आहे मटर ग्रेव्ही. तर हा मसाला एक 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचा, छान असा शिजवून घ्यायचा. ह्याच ग्रेव्हीमुळं तुम्ही पनीर करू शकता, मटर करू शकता, काजू मसाला करू शकता. म्हणजे हा मसाला एकदम सूट होतो त्याला, छान असा चवीला होतो. तर ग्रेव्ही करून घ्यायची. काजूचे तुकडे असेल ते सुद्धा तुम्ही उकळताना घातले तरी चालतात. तर माझ्यापाशी नव्हते, काही फरक पडत नाही. हाय ते बेसिक मसाले वापरून तुम्ही केले तरी सुद्धा चालतं, छान चवीलाच होतं. तमालपत्री घालायची, तेल घालून, तेल थोडंसं घालायचं त्यामध्ये. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की तमालपत्री घातले की त्यामध्ये घालायचा जे तयार केलेला मसाला. कुठलेही जास्त यामध्ये पदार्थ घालायची गरज नाही, साधी सिंपल अगदी रेसिपी आहे. तर ही आहे खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे. तर म्हणजे त्यामध्ये उकळी मारण्यापेक्षा बाजूलाच पेस्ट करून घेतली आहे थोडीशी इथं खोबरं आणि कोथिंबीरची. अगोदर ह्यामध्ये आपण ॲड केलं आहे मिरची, लसूण, टमाटर, कांदा, 1 मोठी विलायची आणि दालचिनीचा तुकडा छान असं उकळी मारून घेतला आहे. आणि आल्याचा 1 तुकडा विसरले मी. आणि त्याची ग्रेव्ही करून आता भाजून घ्यायची. तेल सुटोच तर भाजून घ्यायचं, म्हणजे छान असे चवीला होतो. असे पदार्थ करताना थोडासा वेळ लागतो, पण जितका मसाला तुम्ही भाजाल तितकी छान टेस्ट ह्या मसाल्याला लागत असते. त्यामुळे बघा, पनीरची भाजी, काजूची भाजी वगैरे आहे ती छान ग्रेव्ही लागते त्याची, कारण की मसाला भाजल्याची पद्धत ही वेगळी असते. लाल काश्मीरची पावडर घालायचं जितके पाहिजे तेवढी, धना जिरा पावडर घालायचा, गोडा मसाला घालायचा. तर एवढेच मी इथं मसाले वापरले आहेत. आणि ह्यामध्ये घालायचा मॅगी मसाला थोड्यानंतर, म्हणजे वेळानंतर आपण घालणार आहोत सगळे मसाले भाजले की. मीठ घालायचं चवीपुरतं. कलर आहे तो फूड कलर घातला आहे, रेड कलरचा, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो. पण आपल्याला कसं हॉटेल ढाबा स्टाईल करणार आहे म्हणून मी तर शायनिंग मारण्यासाठी थोडासा कलरचा वापर केला आहे. नाही घातला तर चालतो, सांगितलं आहे मी. हा मसाला छान असा भाजून घ्यायचा तेल सुटोस तर. आणि तेल सुटले की ह्यामध्ये घालायचा मटार. मापको वाटाणा आहे तो काय असतं, शिजला जातो. आणि तुम्ही बाजारातला जो वाटाणा असतो तो थोडंसं शिजवून घ्यायचा, पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि नंतर ह्यामध्ये ॲड केला तरी चालतो. मापको वाटाणा शिजतो लगेच, त्यामुळे मी इथं डायरेक्ट घातला आहे. तर दुसरा असेल तर तुम्ही शिजवून घ्या, बाजारामध्ये जो हिरवा मिळतो, आणि नंतर यामध्ये ॲड करा. कारण की आपण ग्रेव्ही करताना जास्त पाण्याचा वापर करणार नाही, किंवा जास्त पाणी घालून शिजवलं की ह्याची चव जरा बिघडण्याची शक्यता असते. बाजारातला वाटाणा ह्यामध्ये डायरेक्ट घातला तर कच्चा राहतो. मॅगी मसाला घालायचा, पाणी घालायचं आणि छान अशी उकळी मारून घ्यायचं. मापको असल्यामुळे लगेच शिजला जातो. थोडंसं मी जे मसाला शिजवताना जे पाणी ठेवलं होतं ना, तेच हे पाणी ह्यामध्ये ॲड केले आणि उकळी मारून घेणार आहे. बघा, कोथिंबीर नव्हती यामध्ये, त्यामुळे इथं घातली नाही. तर आज तर काही विशेष असा फरक पडला नाही कोथिंबीर नाही घातल्यामुळं, कारण मसाल्याची चव छान अशी लागत होती. उकळी मारून घ्यायची. आणि तुम्हाला सांगते, कोथिंबीर असेल तर ह्यामध्ये ॲड करा. गरमागरम लच्छा पराठा घ्या, चपाती घ्या, भाकरी घ्या, भात घ्या, कशाबरोबर खा, खूप सुंदर लागते, चवीला लागते. अगदी हॉटेलमध्ये जाऊन खाता असंच. कारण की आमच्या सासऱ्याने मला प्रश्न विचारला की हा मटारची भाजी घरामध्ये तू केली आहेस का. बस इतक्यातच मला पोचपावती झाली की अगदी हॉटेलसारखा झाला आहे. तर हे शिजलं आहे ग्रेव्ही अशी. नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.